रोहितजी, काल जो विधानसभेत पडळकर समर्थक आणि राष्ट्रवादी जितेंद्र आव्हाड समर्थक राडा झाला, त्यावर तुम्ही काय बघता? अरे राडा म्हणजे राडा होणं कितपत योग्य आहे? जिथं लॉ बनवला जातो, जिथं कायदा बनवला जातो, तिथंच कायदा मोडला जात असेल, ते पण कुणी गुंडांच्या माध्यमातून. तुम्ही गुंडांना घेऊन येता, इथं तुम्ही फक्त सरकारमध्ये असणारे एक आमदार आहात आणि तुम्हाला वरदास्त असल्यामुळे तुम्ही गुंडा घेऊन इथं गुंडाशाही करणार असाल. आणि ही जी काही झुंडशाही आहे इथं जिथं केली त्यातून फार चुकीचा मेसेज लोकांना गेलेला आहे. जर आमदारच सेफ नसतील, आमदारच सुखरूप नसतील, तर गरिबाचं काय? आणि जिथं कायदा बनवला जातो तिथं सरसकट धडधडीत कायदा तोडला जात असेल, तर या महाराष्ट्रामध्ये हे काय चाललं आहे असा प्रश्न सामान्य लोकांना च्या मनात पडलेला आहे. लोकशाहीचं कुठेतरी पावित्र्याचे हनन होते असं वाटतं तुम्हाला? आणि आता लोकशाही या सरकारमध्ये राहिली कुठं? म्हणजे अतिशय म्हणजे लोकशाही नाहीच आहे या महाराष्ट्रामध्ये असं आपल्याला म्हणावं लागेल. जे सत्तेतले आमदार आहेत गोपीचंद पडळकर, त्यांना कुठंतरी सत्तेमुळे म्हणजे ती जास्त अधिकार, सत्तेचा अहंकार आलेला आहे, बाकी काय नाही. मगरुरी आलेली आहे आणि मोठ्या नेत्यांचा सपोर्ट असल्यामुळे आमचं कुणीही वाकडं करू शकत नाही असं कुठंतरी त्या व्यक्तीला वाटतं असं आपल्याला म्हणावं लागेल. काय वाटते, भाजप कारवाई करेल दोन्ही आमदारांवर? मला वाटत नाही. हे जे काही नेते छोटे, ह्यांना काही मोठ्या नेत्यांनी फक्त कशासाठी तर राजकीय दृष्टिकोनातून भुंकण्यासाठी ठेवलेलं आहे. साहेबांबद्दल बोलतील, आव्हाड साहेबांबद्दल बोलतील, BJP च्या विरोधात जो कुठला पक्ष आहे, काँग्रेस असू द्या, उद्धव ठाकरे साहेब यांच्या विरोधात खालच्या लेवलला जाऊन बोलण्यासाठी या लोकांना ठेवलेलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होईल असं मला काही वाटत नाही. आपल्याकडे एक बॅनर आहे, सावधान न्यू आका इन द मेकिंग गुंडाराज. आपला कुणाकडे रोख आहे? न्यू आका म्हणजे गोपीचंद पडळकर.